तर भरपूर जणांना असा प्रश्न पडतो की आपण गावरान कुक्कुटपालन तर चालू करणार आहोत, पण आपल्याला गावरान कुक्कुटपालनामध्ये कोणत्या जातीची निवड आपण केली पाहिजे, कोणत्या जातीच्या कोंबड्या जास्त अंडीचे उत्पादन देतात किंवा मांसाचे उत्पादन जास्त देतात. तर हे सर्व डिपेंड करते की आपण उत्पन्न कशाचं घेणार आहोत. जर आपल्याला अंड्याचे उत्पन्न घ्यायचं असेल तर आपण वेगळ्या जातीच्या कोंबड्या निवडल्या पाहिजे, आणि जर आपल्याला मांसामध्ये जर उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला वेगळ्या जातीच्या कोंबड्या घेतल्या पाहिजे. तर यासाठीचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक माने, मी गावरान कुक्कुटपालन करतो. तर जे काही मित्र नवीन कुक्कुटपालन करू इच्छितात तर त्यांना सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की आपण कोणत्या कोंबड्या निवडल्या पाहिजे. जर आपल्याला अंड्याचं उत्पादन घ्यायचं असेल आणि त्याच अंड्याद्वारे जर आपल्याला पुढे चालून त्या अंड्यापासून जर पिल्ल्यांची उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला सोनाली जातीच्या पक्षी किंवा कावेरी जातीच्या पक्ष्यांची निवड केली पाहिजे. आणि जर आपल्याला आपला जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय खूप मोठा करायचा असेल किंवा आपलं नाव मोठं करायचं असेल तर आपल्याला एकदम प्युअर गावरान जे काही जात आहे तर त्या जातीची आपण निवड केली पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गावरान जात आणि सोनाली जात यामध्ये काय डिफरन्स आहे किंवा या दोन्हीपैकी आपण कुक्कुटपालन सुरू करताना कोणत्या जातीची निवड केली पाहिजे हे पूर्ण पाहणार आहोत. तर सोनाली जातीच्या पक्ष्यामध्ये काय होते की जे काय आपल्याला अंड्याचे उत्पादन आहे किंवा मांसाचे उत्पादन आहे तर त्यामध्ये सोनाली जातीच्या पक्ष्याची जी काही वाढ आहे तर ती गावरान जातीच्या पक्षापेक्षा फास्ट होते. आणि सोनाली जात जी आहे ती त्या कोंबड्या रोगप्रतिकारशक्ती त्यामध्ये जास्त असते आणि त्यांची जी काही वाढ आहे तर ते 3 ते 4 महिन्यामध्ये त्या कोंबड्या 1.5 ते 2 किलोपर्यंत त्यांची वजन वाढ होते. त्यामुळे आपण याद्वारे मांस उत्पादनही घेऊ शकतो. आणि जर आपण गावरान कोंबड्यांचा विचार केला तर त्या कोंबड्यांना मोठे होण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 महिने लागतात. म्हणजे गावरान कोंबड्यापासून जे काय आपण उत्पन्न घेणार आहोत तर ते उत्पन्न आपल्याला मिळण्यासाठी 5 ते 6 महिने आपल्याला वाट बघावी लागते. तेवढी आपली जास्त इन्व्हेस्टमेंट ही त्यामध्ये होते. पण आपल्याकडे जर मार्केट व्यवस्थित असेल किंवा चांगली मार्केट जर आपल्याला भेटत असेल तर आपण गावरान कोंबड्यांचा सांभाळ केला पाहिजे. तर आपण आपल्या शेडवरती सोनाली पक्ष्यांचा सांभाळ केला आहे. तर याचे मेन महत्त्वाचे कारण म्हणजे यातून आपण अंड्याचे उत्पादन घेणार आहोत. तर सोनाली जातीचे जे काही पक्षी आहेत तर ते 3 ते 4 महिन्यामध्ये 1.5 ते 2 किलोचे होतात. त्याचबरोबर यांचे अंड्यालाही मार्केटमध्ये खूप जास्त मागणी आहे. त्याचबरोबर सोनाली जातीचे जी पक्ष्यांची रोगप्रतिकारशक्ती आहे तीही इतर पक्ष्यांपेक्षा चांगली आहे. त्यांची जी काही शरीरावरची चमक आहे तर तीही जास्त आकर्षक करते. तर मार्केटमध्ये सोनाली जातीच्या पक्षालाही इतर कोंबड्यांपेक्षा जास्त डिमांड आहे. तर त्याचबरोबर गावरान पक्ष्यांच्या अंड्याचे उत्पादन जर आपल्याला घ्यायचे असेल तर आपल्याला कमीत कमी 5 ते 6 महिने वाट बघावी लागेल. तर ज्या काही मित्रांमध्ये एवढा संयम असेल किंवा 5 ते 6 महिन्यापर्यंत त्यांची जर इन्व्हेस्टमेंट करायची तयारी असेल तर त्यांनी नक्कीच गावरान कोंबड्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. जेणेकरून जे काय इतर बाहेरचं जे काही मार्केट आहे तर ते मार्केट सध्या प्युअर गावरान कोंबड्यांना जास्त आहे. पण यासाठी उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला 6-7 महिने वाट बघावी लागेल. त्याचबरोबर प्युअर गावरान पक्षी आणि सोनाली पक्षी यामध्ये निवड करताना जी काय आहे तर ती निवड आपण कशी केली पाहिजे किंवा त्यांची ओळख कशी आपल्याला ओळखता आली पाहिजे की कोणता पक्षी कोणत्या जातीचा आहे. तर सोनाली पक्षाला जी काय तर त्यांच्या शरीरावरची किंवा पंखांची चमक जास्त असते. त्याचबरोबर गावरान पक्ष्यांना जास्त चमक नसते. तर त्यांचा जो काही कलर आहे तो मट्टा असतो. आणि त्यासोबत जे काय त्या पक्ष्यांची वाढ आहे सोनाली जातीच्या पक्ष्याची वाढ ही फास्ट होते. त्यांचे जे काही शरीर आहे किंवा त्यांचे वजन 2 ते 3 महिन्यामध्ये 1.5 ते 2 किलोपर्यंत पोहोचते. त्याचबरोबर गावरान कोंबड्यांचे जे काही वजन आहे तर ते हळूहळू वाढते. त्यांना 1.5 ते 2 किलोचं पक्षी होण्यासाठी 5 ते 6 महिन्याचा कालावधी लागतो. तेव्हा ते चालून पुढे अंड्यावर येतात. तर आपल्याला कमी दिवसामध्ये जर जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर आपण सोनाली जातीच्या पक्ष्यांची निवड केली पाहिजे. तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या शेडवरती कोणत्या प्रकारच्या गावरान कोंबड्या किंवा कोणत्या जातीच्या कोंबड्या सांभाळता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला कुक्कुटपालनामध्ये जर कोणता प्रकारचा प्रॉब्लेम असेल किंवा अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझा आलेला कुक्कुटपालनामधला अनुभव तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवता येईल आणि तुम्हालाही कुक्कुटपालनामध्ये मदत होईल. धन्यवाद.